सगळ्या गोष्टींमध्ये अंधश्रद्धा पसरवली जाते की हे करा तसं होईल, तुमच्यावर करणी केली आहे, मग ती उतरायला 1 लाख खर्च येईल. धावजी पाटील हे लोकांना एक खूप तिथलं म्हणजे ऐकण्यासारखी गोष्ट आहे की नक्की धावजी पाटील कोण होते. बऱ्याच जणांच्या अडलेल्या गोष्टी, खूप काही अडचणी घरामध्ये म्हणा, फॅमिलीमध्ये म्हणा, बरेचसे प्रॉब्लेम असणारे सॉल्व आई काळेश्वरीच्या माध्यमातून केलेले आहे. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो देवीच्या गडावरती एक ते झाड आहे किंवा काही भाग आहेत, त्या भागात करणी वगैरे विद्या अशा चालतात. याबद्दल काय मत आहे आपलं? घरातल्या लहान मुलांची अगदी फोटो असतात की 2-2, 3-3 वर्षाच्या मुलांचे फोटो असतात. त्याला खिळे ठोकलेले असतात, चुका ठोकलेल्या असतात, त्याच्या खाली नारळ लिंब बांधतात, बावल्या बांधतात, त्याला टाचण्या लावतात की ह्याची वाटोळं होऊ देत. पण हे चुकीचं आहे की नारळ आणि रक्त, पूर्वी रक्ताचे जुनी लोक सांगतात की 1-1 किलोमीटर पाठ व्हायला असा त्या गडाला ओघळ यायचा रक्ताचा, एवढी बकरी आणि कोंबडी मारली जायची. की 52 चेड्यांची मालकीन, हा काय प्रकार आहे नक्की? बरेच लोक संचारामध्ये परशु म्हणून ते बारकं लेकरू घेतात, दुसऱ्याचं झुलवतात, पडलं झडलं लागलं म्हणजे ही प्रथा नाही आहे ना, नाही ते सुरू करतात. ही सगळ्या गोष्टींमध्ये अंधश्रद्धा पसरवली जाते की हे करा तसं होईल, तुमच्यावर करणी केली आहे, मग ती उतरायला 1 लाख खर्च येईल. कुठल्या देवाला खर्च येतो? म्हणजे बरीचशी लोक सांगतात की हळदी चांगलं आहे, 1.25 महिना बाहेर जाऊ नका, फिरायला जाऊ नका. याच्या मागं वयस्कर लोकांचं शास्त्र आहे. तर तिने अक्षरशः गळ्याला पकडून त्याला उभा केला आणि त्या मुलीचं वजन होतं 45 किलो आणि 90 किलोच्या माणसाला भिंतीवर होतं. एक तांब्यावरून ठेवला, म्हटलं हे तू मी बोलतोय हे त्यांना खरं वाटलं पाहिजे ना, की त्या तांब्याला तू जाताना जोरात लाद. तिने एवढ्या जोरात लाद घातली की पुढच्या कंपाऊंडला धडकून तांब्या मागायला. नमस्कार, मी निष्कांत चंद्रकांत दाभेकर, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत आई काळेश्वरी मांढरदेवीबद्दल आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गुरुवर्य धैर्यशील दादा देशमुख. नमस्कार दादा. नमस्कार दादा. आपला थोडा परिचय, आपण या क्षेत्रात कधीपासून आलात? प्रथमतः माझ्या नावाची ओळख झालेलीच असेल. मी धैर्यशील चंद्रशेखर देशमुख, सासवड. मी गेली अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जनसेवेचं काम करत आहे आणि माझा तसा पेशा मी बँकेमध्ये सर्व्हिस करत आहे आणि दर रविवारी मी सर्व लोकांसाठी सेवा ठेवलेली असते, दरबार चालू असतो. भरपूर वर्ष झाले आई काळेश्वरीची पण सेवा करतोय. तिचं सेवेचं फळ म्हणजे इतका प्रचलित अनुभव आहे की देवीने कुठल्याही गोष्ट असू द्यात की असाध्य ही गोष्ट साध्य करण्याची ताकद आई काळेश्वरीच्या माध्यमामार्फत झालेली आहे. असे अनेक अनुभव माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आई काळेश्वरीच्या माध्यमातून की बऱ्याच जणांना संतती नव्हती, ती संतती ही प्राप्त झालेली. बऱ्याच जणांच्या अडलेल्या गोष्टी, खूप काही अडचणी घरामध्ये म्हणा, फॅमिलीमध्ये म्हणा, बरेचसे प्रॉब्लेम असणारे सॉल्व आई काळेश्वरीच्या माध्यमातून केलेले आहेत. तेच दादा, मी आज बऱ्याच दिवसापासून या गोष्टीचा विचार करत होतो. आपण रील्सवर बघतोय, खूप बघतोय की लोक चुकीची माहिती खूप लोकांना दिली जाते. त्यासाठी आज मी विचार तोच केला की आपण आज देवीबद्दल एक चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचूयात. तर आवडेल आम्हाला ऐकून घ्यायला की नक्की आई काळेश्वरीचा जन्म किंवा त्यांची उत्पत्ती कशी झाली, मांढर देवीवर ते कसे आले गडावरती वगैरे, सर्व असं ऐकायला आवडेल नक्कीच. छान प्रश्न, छान विचारलेला आहे की बरेचशा भक्तगणांना काय होतं की आई काळेश्वरीबद्दल माहिती नाही आहे, की नुसता संचार आहे, घरात देवी आहे, पिढ्यानं पिढ्या पूजा करतायत घरचे, म्हणून आपण ही पूजा करतो, असं का चालू झालेलं आहे. की वाई आणि सातारा भोर भागामध्ये मंदार नावाचा पर्वत आहे. मंदार पर्वतावर मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केलेली, त्या ठिकाणी तिथे आई काळेश्वरीचं मंदिर आत्ता झालेलं आहे. मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली, त्यावेळेला त्या ऋषींना भयंकर प्रकारे त्रास दिला गेला की वेगवेगळ्या प्रकारे राक्षसांनी त्रास दिला गेला की रत्नासुर राक्षस होता, त्याचे सेनापती द्वापार युगाच्या शेवटी, म्हणजे द्वापार युगाच्या शेवटी आई काळेश्वरी मांढरगडावरती मंदिर स्थापन झालं. म्हणजे द्वापार युगाच्या शेवटी आई काळेश्वरीचं आणि लाख्यासुराचं मोठं युद्ध झालं. हे युद्ध म्हणजे कशासाठी झालं होतं की लाख्यासुराने जो थैमान घातला होता, त्या थैमानावरती मात करण्यासाठी भगवान शंकराकडे मांडव्य ऋषींनी वर मागितला की बाबा भगवान शंकर, हे जे चाललेले आहे ते योग्य नाही आहे. ऋषीमुनींनाही होम हवनामध्ये त्रास दिला जातोय किंवा त्यांचे होम हवन लाथडले जात आहेत किंवा त्यांना मारलं जातंय, ढकललं जातंय. तर त्या गोष्टी बंद करण्यासाठी भगवान शंकराकडे मांडव्य ऋषींनी याचिका केली की देवा बाबा, यातनं आम्हाला मुक्ती दे, की ह्या राक्षसाचं काहीतरी कर. तर भगवान शंकर म्हटले की मी त्याला वरप्राप्ती दिलेली आहे. का तर लाख्यासुराने भगवान शंकराकडून वरप्राप्ती केली होती. वरप्राप्ती अशा गोष्टीसाठी केली होती की मी अजरामर राहील, माझं मरण कोणाकडून येणार नाही. पण शंकर भगवानांनी जेव्हा त्याला वरप्राप्ती दिली, तेव्हा पशु आणि प्राणी आणि मनुष्य
यांच्याकडून तुझी हानी होणार नाही किंवा तुझा संहार होणार नाही असं सांगितलं गेलं. तर तो संहार होणार नाही सांगितलं गेल्यावरती त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी चतुराईनी एक गोष्ट ठेवली की स्त्रीच्या हातून तुझा वध होईल ही बोललंच नाही गेलेलं. मग त्यामुळं भगवान शंकरांनी लाख्यासुराचा वध करण्यासाठी ही सांगितली की आई भगवतीची तुम्ही प्रार्थना करा, पार्वतीची प्रार्थना करा. मग सर्वांनी मांडाई देवीपासून सर्वांनी प्रार्थना केली की मांडाई देवीनी प्रार्थना केल्यावरती आई पार्वती प्रसन्न झाली. प्रसन्न झाल्यावरती म्हटली की काय, तर त्यांनी वर मागितला की ह्या लाख्यासुराचा तू वध कर म्हणून आई. तर वध करण्यासाठी आईनी शंख फुकला. शंख फुकल्यावरती लाख्यासुर आला. लाख्यासुर युद्धासाठी आला. युद्धासाठी आल्यावर घनघोर युद्ध सुरू झालं दोघांमध्ये. पण ते युद्ध असं झालं की त्याला मारलं की त्याच्या जे रक्ताचे अंश पडायचे खाली जमिनीवरती आणि त्याच्यावर सूर्याचे प्रतिबिंब पडले की पुन्हा लाख्यासुर नावाचे राक्षस अनेक राक्षसांची निर्मिती व्हायची. मग ह्याचं वर झाल्यावरती आई अज्ञातवासात गेली. पुन्हा अज्ञातवासावरती गेल्यावरती तिने पुन्हा विचारलं देवाला की बाबा याचा वध होणार आहे का नाही होणार आहे, की काहीतरी वर पाहिजे याला मारण्यासाठी. तर देवानी तिला सांगितलं की तू याचा वध घनघोर रात्री कर, म्हणजे रात्रीच्या वेळेला कर, की ज्या वेळेला त्याचा रक्ताचा अंशही खाली नाही पडला पाहिजे. मग ज्या वेळेला आईने त्याचा वध केला, जाज्वल्य रूप घेतलं काळेश्वरीने, की अष्टभुजा रूपामध्ये आली, की जीभ वगैरे बाहेर काढलेली, ते अकराळ विकराळ जटा मुंड माळा गळ्यामध्ये सर्व शस्त्रास्त्रे घेऊन जेव्हा देवीने अकराळ रूप धारण केलं त्यावेळेला भगवान शंकरांनी सांगितलं की त्याचा रक्ताचा एकही थेंब खाली नाही पडला पाहिजे. आई भगवतीने त्याचा मुंडक्याचा सूर केला, शस्त्राने उडवले मुंडके. त्याच्यानंतर त्याच्या रक्ताचा गोठ खाली पडू नये म्हणून आई भगवतीने ते सगळं रक्त प्राशन केलं. एकही रक्ताचा गोठ खाली पडून दिला नाही. त्यावेळेला लाख्यासूर शरण आला आणि आईला म्हणला, आई मी मांडलं भगवती तुला की माझी एक इच्छा आहे. तर आई म्हणली की काय इच्छा आहे, की म्हटलं माझा तुझ्या पायाशी जागा दे. तर तुझ्या पायाशी जागा दे म्हटल्यावरती देवीने त्याला पायाशी जागा दे म्हटल्यावर हो बोलली. पण म्हणला अजून एक इच्छा आहे माझी. आई म्हटली की तुझी अजून काही इच्छा असेल तर बोल शेवटची. तर तो म्हटला माझी एक अजून इच्छा आहे की मला मनुष्याचं रक्त पाहिजे. तर आई म्हणली ती गोष्ट नाही मिळू शकत, पशु आणि पक्ष्याचं रक्त मात्र मी देईन. त्यावेळेपासून ती प्रथा सुरू झाली की पौष पौर्णिमेच्या रात्री आईने काळेश्वरीने वध केला. वध केल्यानंतर सगळं रक्तप्राशन केलं. मग त्या लाख्यासुराला वर दिल्यानंतर तेव्हापासून मांढरगडावरती आई काळेश्वरीच्या गडावरती वधाची परंपरा आली आणि त्या परंपरेमध्ये पशुपक्षी मारले जायचे. बकरी किंवा कोंबडी हे बळी देण्याची प्रथा आली. पण ती प्रथा देवीसाठी नैवेद्य नसून तो दैत्यांसाठी नैवेद्य आहे. मग तो दैत्यांचा नैवेद्य देऊन त्या दिवसापासून पौष पौर्णिमेच्या रात्री आईची यात्रा भरायला सुरुवात झाली. मग दादा हे मांढरगड नाव कसं पडलं? मांढरगड नाव हे मांडव्य ऋषींपासून पडलं. मांडव्य ऋषींचं तिथं वास्तव्य होतं. मांडव्य ऋषींनी तिथं तपश्चर्या केल्यानंतर तिथं मांडेश्वराचं एक मंदिर आहे डावीकडे. मांडाई देवीच्या डाव्या बाजूला एक 100-1 मीटरच्या अंतरावर शंकराचं मंदिर आहे. तर मांडव्य ऋषींनी तिथे भरपूर काळ तपश्चर्या केली द्वापार युगामध्ये. त्यामुळे त्याला मांढरगड हे नाव पडलं आणि त्या गावालाही मांढरगड पडलं आणि गडालाही मांढरगड पडलं. पण तसं त्या गडाचं नाव मंदार पर्वत आहे. मंदार पर्वत म्हणजे सह्याद्री पर्वतरांगांपैकी एक मंदार पर्वत. दादा तिथं वर्षभर कुठले असं उत्सव चालतात? आता आपण एक पौष पौर्णिमेचं एक ऐकलं, अजून पौष पौर्णिमेचा तो उत्सव खूप मोठा असतो की पौष पौर्णिमा म्हणजे मुख्य दिवस, ज्या दिवशी आईने लाख्यासुराचा वध केला होता आणि सर्व जनतेची समाधानी झाली होती की त्या राक्षसाने सांगितलंच होता वर असा की ज्या वेळेला मंदिरं वगैरे तोडण्याची प्रक्रिया चालू होती की माझीच पूजा केली पाहिजे का तर मी अजरामर झालोय, मला भगवान शंकरांनी वर दिलाय. तर त्याचा संहार करण्यासाठी आईने त्याचा वध केला. मग त्याच्यानंतर त्याचा वध केल्यानंतर पौष पौर्णिमेचा उत्सव त्या काळापासून म्हणजे भरपूर अनादी काळापासून पौष पौर्णिमेचा उत्सव या गडावरती चालतो. आणि मुख्यत्व म्हणजे नवरात्रीचा उत्सवही खूप मोठ्या प्रमाणात चालतो. नवरात्रामध्ये 9 दिवस आईचा गड भरलेला असतो आणि घटस्थापनेपासून अगदी दशमीपर्यंत भरपूर प्रमाणामध्ये लोक येतात दर्शनाला. याला गर्दी होती. नवरात्रामध्ये ज्यांचा कुलधर्म कुलाचार आहे की आई काळेश्वरी ज्यांच्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये आहेत तर ते तेलवातीसाठी येतात मंदिरामध्ये आणि नित्यपूजा आपली त्यांची चालूच असते. देवी म्हणजे काय वेगळा असतं अभिषेक वगैरे काय असं काही नाही तिथे? नाही, पहाटेची पूजा गृहमंडळींकडून चालू असते. नित्यपूजा रोजची सेवा ही चालू असते 12ही महिने. म्हणजे कोणी गेलं नाही गेलं तरी मंदिरामध्ये 12ही महिने ती सेवा चालू असते. अगदी मध्यंतरीचा कोरोनाचा काळ जरी घेतला आपण, पण नित्य काळाची पूजा कुठल्याही मंदिरामध्ये बंद होत नाही. आई काळेश्वरीची ही सेवा पहाटेची जी पूजा आहे
शेजारती धुपारती असती तेही चालू असते. आता आपण जे बोललो आता की दैत्यांना तो बली दिला जातो, मग देवीसाठी कुठला नैवेद्य हे दिलं जातं? देवीसाठी गर्भाचं अन्न म्हणताल तर पुरणपोळीचा सात्विक जेवण. कारण की आई पार्वतीचा अवतार असल्यामुळे तिथे जेवण सात्विक लागतं आणि कुठल्याही देवांना दैत्यांचं जेवण आतमध्ये कुठल्याही गाभाऱ्यात घेऊन जात नाहीत. प्रथमतः ते नैवेद्य बाहेर दाखवला जातो की हे दैत्य आहेत, हे रक्षक आहेत. त्या आई काळेश्वरीच्या समोर जो बसवलेला दैत्य आहे त्या दैत्यांसाठी. आता तिथे आई काळेश्वरीच्या पुढे मांगीरबा आहेत, धावजीबा आहे, तेलजीबा आहेत, लक्ष्मीआईचं मंदिर आहे. हे सर्व देवतांचं हे आहे. आणि मंदिराभोवती जे देवता आहेत, काही आहेत त्यांना ते खारा नैवेद्य दाखवतात की त्या नैवेद्यामध्ये रोट येतो किंवा मग भात येतो, अंड ठेवतात, चिलीम असती, सिगारेट असती, तर ती रक्षकांसाठी असती. आई काळेश्वरीसाठी फक्त आणि फक्त पुरणपोळीचं गर्भातलं नैवेद्यच दाखवलं जातं. धावजी पाटील हे लोकांना एक खूप तिथलं म्हणजे ऐकण्यासारखी गोष्ट आहे की नक्की धावजी पाटील कोण होते? धावजी पाटील म्हटला तर एक काळूबाईंचे दास होते. दास म्हणजे एक सेवक होता आणि फार अनादी काळापासून नाही, पण शिरूर कवठे नावाचं गाव आहे. शिरूर कवठ्या गावामध्ये धावजी पाटील नावाचे गृहस्थ म्हणजे अगदी मानवी देहामध्ये जन्माला आलेले, की जे बंगाल देशामध्ये गेले आणि बंगाली विद्या सगळी शिकून आलेले. आणि बंगाली विद्या शिकून आल्यानंतर त्याचा प्रभाव भरपूर प्रमाणात होता. पण लोकांना हे अघोरी पूर्ण अघोरी प्रकार होता. म्हणजे अजूनही तिथे ते जाज्वल्य रूप आहे, तिथे ते प्रकार केले जातात, बळी दिले जातात, त्यांची विहीर आहे, मंदिर आहे. तिथे बरंच शिरूर कवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालतो आहे. अजूनही अघोरीच प्रकार करतात, सात्विक प्रकार नसतात तिथे. समाधी तिथे आहे. समाधी मंदिर आहे बरंचसं मोठे आणि तिथे सगळे अघोरीच प्रकार चालतात. म्हणजे गावामध्येही लोक म्हणत होती की बाबा हा बाहेर काय फिरतोय. तर त्यांनी प्रचिती बरेच 12 गाड्या हवेत फिरवल्या होत्या. गाडी चालवणारे गाडीवान होते ना, ती माणसंही हवेत उडवली होती. मग त्यावेळेला गावातल्या लोकांना प्रचिती आली की धावजी पाटील काय, की धावजी पाटलांकडे जी आचाट शक्ती होती त्यांनी ती अवास्तव म्हणजे सगळ्या वस्तू तुम्ही म्हणताल ना ती गोष्ट तिथे ते अवेलेबल करू शकत होते. मग ते देवीचे सेवकच होते? देवीचे तसा काही संबंध नाही, फक्त एक शिष्य म्हणतो आपण तशा टाईपच होतं. दास म्हणतो ना आपण की बाबा दास आहेत, बाबा आपले सेवक आहेत. अशाच परंपरेमध्ये धावजी पाटील होते. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो देवीच्या गडावरती एक ते झाड आहे किंवा काही भाग आहेत ज्या भागात करणी वगैरे विद्या अशा चालतात. याबद्दल काय मत येतात आपलं? अतिशय आपण कलियुगात 21व्या शतकामध्ये सगळं जग फॉरवर्ड चाललेलं आहे आणि ह्या प्रथा परंपरा फार चुकीच्या आहेत आणि यामुळे देवीची बदनामी होती. आई काळेश्वरी इतकं जाज्वल्य रूप आहे आणि भक्ताच्या हाकाला लवकर प्रसन्न होणारी अशी आई काळेश्वरी आहे. तर तिथे अनिष्ट प्रकार केले जातात, फोटो लावले जातात, चिठ्ठ्या लावल्या जातात, कुलपं बांधतात, ह्याच्या घराला कुलूप लागू दे. बऱ्याचशा वेळेला आम्हीही गेल्यावर त्या चिठ्ठ्या विनोदी लिहिलेलं असतं, तुम्ही चांगलं कर्म करा, सात्विक कर्म करा, म्हणजे अगदी ते तुमच्या बरोबर येणार आहे. या अनिष्ट प्रथा वगैरे करणं फार चुकीचं आहे. आणि मंदिराच्या सभोवताली प्रचंड प्रमाणात जरी कधी गेला म्हणजे बरेचसे भक्तगण जातात, पण हे कर्म आहे ना आपल्याला फेडावं लागतं. त्यामुळं दुसऱ्याला हे दुजोरा देऊन असं वाईट करणं, घरातल्या लहान मुलांचीही अगदी फोटो असतात की 2-2, 3-3 वर्षाचे मुलांचे फोटो असतात, त्याला खिळे ठोकलेले असतात, चुका ठोकलेल्या असतात, त्याच्या खाली नारळ लिंब बांधतात, बाहुल्या बांधतात, त्याला टाचण्या लावतात की ह्याची वाटोळं होऊ देत. पण हे चुकीचं आहे. याच्यामुळे देवीची बदनामी होती. ॲक्च्युली हे काही म्हणजे लोकांनी बंद केलं पाहिजे. आपण कलियुगामध्ये जगतो एवढ्या चांगल्या गोष्टी की ती सात्विकतेने पूजा केली पाहिजे आई भगवतीची. आणि खूप चांगलं रूप आहे पार्वतीचं ते. म्हणजे गडावरती आता तशी बलिप्रथा बंदच आहे, गडावरती केलीच जात नाही ना. खूप वर्षापासून ती प्रथा बंद करण्यात आली म्हणजे 2004 साली हा प्रसंग घडला पौष पौर्णिमेला की नारळ आणि रक्त, पूर्वी रक्ताचे जुनी लोक सांगतात की 1-1 किलोमीटर पाठ व्हायला असा त्या गडाला ओघळ यायचा रक्ताचा. एवढी बकरी आणि कोंबडी मारली जायची. म्हणजे ते बळी असायचो बाहेरच्याच देवांना, दैत्यांसाठी असायचा. पण त्याच्यामध्ये ती जाळपोळ झाली 2004 साली. बरेचसे लोकांचं मृत पावले, त्याच्यामध्ये गुदमरून गेले, चेंगराचेंगरी झाली, बऱ्याचशा प्रमाणामध्ये नुकसान झालं. तिथं मनुष्यहानी खूप झाली, जीवितहानी झाली. दुकानं वगैरे वसवलेली सगळं स्फोट झाले सिलेंडरचे वगैरे. त्यामुळं खूप वाईट गोष्टी घडल्यामुळं ही प्रथा तिथील बंद केली आणि गडाखाली ती प्रथा चालू आहे. पण ती लोक कसं की 15 दिवस यात्रेच्या पौष पौर्णिमा ते पौष अमावस्येपर्यंत ही पूर्ण प्रथा बंद असते आणि मंदिराच्या अवतीभोवती कुठल्याही प्रकारचा बळी दिला जात नाही. म्हणजे जो देवीच्या दैत्यांचा जो मानाचा बळी असेल तो सोडला तर इतरत्र कुठल्याही प्रकारचा बळी दिला जात नाही.
हा, जसे धावजी पाटील होते तसेच अजून एक काळेश्वरीबद्दल बोललं जातं की 52 चेड्यांची मालकीन. हा काय प्रकार आहे नक्की? 52 चेडे म्हणजे रक्षक आहेत. आपण म्हणतो की कसे काय माझे रक्षक आहेत बाबा, पूर्वी कसे जय विजय देवापुढे असायचे तसे ते चेडे आहेत की ते 52 प्रकारचे चेडे सगळ्या गडाला अवतीभोवती आहेत. की तिथे म्हसोबा आहे, जाळीतला म्हसोबा आहे, म्हणजे खूप घनदाट करवंदाची जाळी. म्हणजे आता झाडं तोडलेली आहेत, बऱ्याचशा प्रकारात रिनिव्हेशन झालेले आहे, पण तिथं जे चेडे गोटे आहेत ते पूर्ण गडाला फिराय. की ते रक्षक म्हणूनच आहेत वेगवेगळे, की देवीचे दास झालेले, की बाबा देवा मला तुमच्या भक्तीत मी विलीन झालेलो आहे की तुमच्यापाशी मला ठेवून घ्या. मग ते चेड्यांमध्ये पण भरपूर प्रकार येतात. लोक चेडेही उठवतात आणि चेड्यांकडूनही काम करतात. म्हणजे तेच गडाबद्दल ते जास्त गैरसमज लोकांचे खूप आहेत. हे चेडे, धावजी पाटील असेल किंवा हे करणी बाधा, त्याबद्दलच बोलू की नक्की चेडे आहेत तिथं अजून पण त्यांचं प्राबल्य त्या भागात? हो, चेडे सगळे अस्तित्वात आहेत. हे जे चेडे आहेत हे चांगल्या कर्मासाठी, सात्विक कर्मासाठी सुद्धा करू शकतात, पण बरेचशी लोक त्याच्याकडून वाईट कर्म घेऊन की बाबा हे असं होऊ दे, ते तसं होऊ दे करून रिश्वत दिल्यावर एखादा माणूस जसं काम करतो तसं त्या चेड्यांना रिश्वत देतात. चेडे असतात कोण नक्की? म्हणजे देवीचे आता हे जे राक्षस मारले गेले त्यांच्यातलाच एक पार्ट आहे की वेगळा प्रकार आहे हा चेडा? त्यांच्यातल्याच गणांचा प्रकार असतो. गणातला एक प्रकार आहे. म्हणजे हे जे दास आहेत ना देवाचे, की ते त्यातनं निर्माण झालेले असतात, की राक्षसी कुळातनं डायरेक्ट नसतात आलेले, पण देवाच्या दासांमधून निर्माण झालेले, की बरीचशा लोकांची कामं करण्यासाठी वगैरे देवीपाशी राहिलेले दास आहेत. मग देवीने सांगितलं की बाबा हे काम कर. मग देवी नेहमी सात्विक कर्म सांगणार ना. आई जाज्वल्य रूप एवढं आहे आईचं की ती सगळी सात्विक कर्म का सांगते. तसं त्या गडाच्या पायथ्याला हे जे चेडे गोटे आहेत त्यांच्याकडून लोक विशिष्ट विचित्र कामं करून घेतात आणि नाही घेतली पाहिजेत. खरे ही प्रथा बंद झाली पाहिजेत की सात्विक कर्म करा, चांगली कर्म असेल तर त्याचं फळही चांगलं भेटतं. आणि ह्या गोष्टी ज्या करतात झाडाला करण्या, कवटाळी बांधणं किंवा काय करणं, जारण मारण उच्चाटन ह्या क्रिया केल्या जातात, अघोरी प्रकार केले जातात, पण ह्याची पावती ही आपल्याला भोगावी लागते. आज तो समोरच्याला त्रास होतो, नंतर भविष्यात तुम्हाला होणार. हो नक्कीच, कर्मात तुमच्या लिहिलं गेलंय. एक आज न उद्या तुम्ही फेडणार असते, व्याजासकट फेडणार. व्याजासकट फेडणार. कारण की या कलयुगामध्ये भगवंताची कृपा एवढी आहे की तुम्ही जे करताय कर्म, की पूर्वी म्हणायचे नातवाला फेडायला लागतंय त्याच्या आजोबांनी वाईट कर्म केलं, पण आता कलियुगामध्ये तसं नाहीये. जे तुम्ही कर्म केले त्याची पोचपावती तुम्ही घेतल्याशिवाय तुम्हाला वरच्या दरबारात जाता येणार नाही. दादा, आजकाल आपण बघतोय की बऱ्याच गोष्टींमध्ये नवीन जनरेशन पण असली, यंग जनरेशन ही संचार किंवा अंगात येणे या गोष्टींमध्ये अडकते किंवा येतोय त्यांना. म्हणजे खरं खोटं या गोष्टीवरती मी बोलत नाहीये, पण नक्की संचार काय? संचार म्हणजे आपण ज्या देवीची, भगवतीची किंवा भगवंताची जी प्रार्थना करतो की तिचा ईश्वर रूप जे आहे त्याचा एक अंश म्हणजे वाऱ्याचा झुरोका म्हणतो आपण. संचार म्हणजे वारं येणं, तो येऊन जातो, तो क्षणार्धाचा असतो. हो, पण आत्ताच्या परंपरेमध्ये तास तास 2-2 तास नाचलं जातं देवाच्या नावाखाली, म्हणजे अगदी विचित्र प्रकारे. आणि त्याच्या नावाखाली म्हणजे देवाचे जे संरक्षण करणारे, आता समजा मांगीरबावा धावजीबावा आले, धावजी पाटीलाचा संचार झालाय, तर ते हातामध्ये डायरेक्ट चालू सिगारेट घेणं, दारूचे ग्लास घेणं हा खूप चुकीचा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे आहेत ना देवांना बदनाम करताय, म्हणजे हे अनिष्ट प्रथा आहे. ते पूर्णपणे काही लोक जागे असतात आणि संचार चालू आहे म्हणतात, इकडे तिकडे बघतात, की संचारामध्ये एवढं भान नसतं की त्या शरीराचं देहभान हरपतं, की देवाच्या लहरी येतात त्या 2 मिनिटासाठी येतात. एवढं जर देव पूर्णपणे तुमच्या शरीरामध्ये आला तर तो सहन होईल का? तुमचं शरीर एवढं सात्विक आहे का? तुम्ही एवढे पुण्यकर्म करणारे आहात का? की त्याच्यावर पण डिपेंड राहतं ना, की तुमची कर्मही तेवढी चांगली पाहिजेत की देव तुमच्याकडे यायला. बरीचशी लोक आत्ताच्या ह्याच्यामध्ये यंग जनरेशनमध्ये देवाच्या नावाखाली लूटमारच केल्यासारखी, संचार आलाय म्हणजे देव तात्पुरता येणार आहे. हो, तुम्ही तासनतास देवाच्या नावाखाली लाटणार, डोळा एक उघडा एक बंद, बरेचसे संचारामध्ये उचलणार, कापुराची ज्योत पेटवणार, म्हणजे एवढं भान राहतं की ते कापूर उचलून जिभेवर ठेवणार, मग ते वेगळंच काहीतरी स्टंट करणार, नाचताना वेगवेगळे स्टंट. अरे काय हा संचार ओळखायचा कसा दादा? संचार खरा तर माहिती नाही ना ही गोष्ट. हा, संचाराची जी परीक्षा होती, खरी परीक्षा होती की आई भगवतीच्या नावाने रास लावली जाते, की एखाद्या घोंगडी घ्यावी, त्याच्यावरती पीस टाकला जातो, हळदी कुंकू टाकलं जातं, विशिष्ट दैवतांचा संचार होतो, त्यांना आव्हान केलं जातं. त्या आव्हानानंतर तिथे फळांची रास लावली जाते, म्हणजे तांदूळ ठेवले जातात,
यथाशक्य जर धान्य झालं तर धान्य ठेवलं जातं किंवा तांदूळ ठेवले जातात, त्याच्यावरती ते फळ ठेवलं जातं, कापूर लावला जातो आणि ते कापूर लावल्यानंतर जो संचार झालाय त्या घरामधल्या किंवा बाहेरच्या व्यक्तींना सांगितलं जातं की बाबा 5 नंबरला किंवा 7 नंबरला हे फळ ठेवलेलं आहे, हे फळ मनात मी ठेवलेलं आहे, हे फक्त मला माहिती आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर ह्या फळाच्या बद्दल माहिती पुढच्या संचारवाल्याला नसती, ती गोपनीय ठेवली जाते. मग तो संचार गोपनीय ठेवला जातो की मग त्या वेळेला ज्या वेळेला आई भगवतीची जी राशीमध्ये मन जाईल, तन मन धन जाईल, त्यावेळेला ती त्या राशीमध्ये हात घालते आणि त्या संचार ज्या भगवतीचा संचार होतोय की त्या संचाराचं नाव घेतलं जातं, आई काळेश्वरी आहे किंवा आई तुळजाभवानी आहे, आई महालक्ष्मी आहे. मग त्या राशीमध्ये हात घातला जातो आणि ती रास उचलली जाते, जिंकली जाते, तेव्हा ते रास खरं खोटं केलं जातं. आई काळेश्वरीचं जर कोणाला संचार येत असेल तर त्याचे काय नक्की प्रोसेस काय, पुढे काय पद्धत काय त्याची? संचार म्हणजे एकतर प्रथमतः देहशुद्धी केली जाते. देहशुद्धी केली जाते म्हणजे की आपण धूमधरणावरती नेतो, धूमधरणावरती पंचामृताने आंघोळ घातली जाते, पंचगंगा आहे त्या पंचगंगेचं पाणी घातलं जातं. की पाणी याच्यासाठी केलेलं असतं की आपण शरीर शुद्ध करतो, पण माणसाने देवाचा संचार आल्यानंतर मनही तितकं शुद्ध करावं, इतकं सात्विक ठेवावं आणि देव संचार देतो हे सुकर्म करण्यासाठी देतो, कुकर्म करण्यासाठी नाही देत. तर बरीचशी लोक त्याचा कुकर्म करण्यासाठी वापर करतात की माझ्याकडे संचार आला की मी लोकांकडून एवढे पैसे घेईल, असं करेल तसं करेल, ह्याची वाट लावल त्याची वाट लावल, हे चुकीचं आहे. देवाचा संचार आल्यानंतर त्याची जी शुद्धी, देहशुद्धी झाल्यानंतर त्याच्या आरत्या घेतल्या जातात. त्या आरत्यांमध्ये भगवतीचा संचार खरा आहे खोटा आहे ते बघितलं जातं आणि त्या बघितल्यानंतर राशी लावल्या जातात फळांच्या. मग त्या राशीमधून ते फळ उचलल्यावरती मग त्याची ज्ञानमाळ केली जाते. गेनमाळ म्हणतात लोक, पण ती ज्ञानमाळ आहे, गेनमाळ नाहीये. गेनमाळ हा अपभ्रंश झालेला आहे. ज्ञानमाळ म्हणजे ज्ञानाची माळ घातली जाते. गुरु काय करतो की ज्ञानाची माळ घालतो. गुरु सांगतो की बाबा आजपासून हे वाग, या गोष्टींमध्ये बदल कर. गुरूंनी सांगण्याची परंपरा काय असते गुरु शिष्याची, की सांगायचं असतं की बाबा ह्या गोष्टी तू तुझ्यामध्ये बदल कर, हा तुला बीज मंत्र दिलेला आहे. त्या वेळेला ज्या वेळेला ज्ञानमाळ होती त्यावेळेला बीज मंत्र दिला जातो. बीज मंत्र कधी दिला जातो की सगळ्यात शेवटी दिला जातो, पहाटेच्या प्रहरी. का तर त्या संध्याकाळच्या वेळेला त्याला हळद लावली जाते. हळद लावून त्या फळांचा राशींचा कार्यक्रम होतो. राशी उचलल्या जातात, माळा उचलल्या जातात. मग त्या राशी उचलल्यानंतर त्याला गुरुला माळ ती धारण केली जाते. त्याच्यानंतर जागर सुरू होतो देवीचा. जागर सुरू झाल्यानंतर पहाटेच्या वेळेला ज्या वेळेला ज्ञानमाळ शिष्याला घालायची असते त्यावेळेला होम केला जातो. सात्विकतेचा होम असतो. सर्व देवांना आव्हान करून तो होम केला जातो, बळी दिला जातो. आणि बळी तो म्हणजे अगदी कोहाळ्याचा वगैरे असतो की ते कट केलं जातं किंवा लिंबू कापलं जातं, त्याचे भाग टाकले जातात बाजूला. मग तो सात्विकतेने होम करतो. त्या होमामध्ये गुरुनी पहिल्यांदा त्या निखाऱ्यावरून निघायचं असतं, मग शिष्याने निघायचं. मग त्यातून तो बाहेर आल्यावरती मग तो गोंगडीवर बसून ज्ञानमाळेचा कार्यक्रम असतो की गुरु सांगतो गुरुमंत्र आणि मग तो गुरुमंत्र दिल्यानंतर त्या शिष्याची पुढं प्रगती व्हायला सुरुवात होती. की म्हणजे ते गुरूंनी मंत्र दिला म्हणजे जग जिंकलं नाही हो. आता कसं होतं, ज्ञानमाळ झाली की त्या गुरुलाच विचारत नाहीत. म्हणजे ही परंपरा चुकीची आहे की तुम्ही ज्या गोष्टीकडून ज्ञान घेतलेले ती पुढं चालवली पाहिजे, बोललं पाहिजे की बाबा गुरूंनी मला मंत्र दिला म्हणजे सगळं जग जिंकलं असं नाहीये. की गुरूंनी काय काय गोष्टी शिकवल्यात, सात्विक कर्म शिकवलं, चांगलं शिकवलं. चांगल्या गोष्टी शिकणं हे खूप गरजेचं आहे. आजकाल काही लोक आहेत की बरीचशी लोक अशी आहेत, पुण्यामध्ये आहेत, बाहेर आहेत, की ती इतके सात्विक कर्म करतात. आई भगवतीची मंदिरं बांधलेली आहेत, खूप चांगल्या प्रकारे सेवा करतात की दुबळ्यांना मदत करतात की ज्यांना गरज आहे बाबा. कोणाला लग्नाची मदत असेल तर लग्नाची मदत करतात किंवा भांड्यांची मदत असेल भांड्यांची, किंवा शिक्षण नसेल तर शिक्षणाची मदत करतात. काय त्या आई भगवतीच्या नावाने पैसा मिळतोय, त्याच्यावरती ही सेवा चालू असते. जे आता नवीन आहे की इंगळाचं नाणं हा काय प्रकार आहे, त्यातलाच एका वेगळ्या गणमाळ? इंगळाचं नाणं त्यातलाच प्रकार आहे. इंगळाचं नाणं म्हणजे देवीचा संचार, आई भगवतीचा संचार होतो की देह पूर्ण एकरूप झालेला असतो आत्मा. मग त्या आत्म्याला बाहेरचा काही लवलेश कळत नाही. त्यावेळेला इंगळं घातली जायची पूर्वी आणि लिंबाच्या पाल्याने ती झाडली जायची, पराती भरून ओतल्या जायच्या. पण आता नवीनच प्रकार निघाला आहे की अंगावरती पूर्ण दह्याचं लेपन करायचं, त्याच्यावर हळदीचं लेपन, कुंकवाचं लेपन आणि त्याच्यावरनं जाळ पेटवून ओतायचा. जाळ पेटवून ओतणं ही अग्निदैवत आहे. तुम्ही अग्नी कशी घालू शकता कोणाच्या ह्याच्यावर? पंचमहाभूतामध्ये येते. चुकीच्या प्रथा आहेत ना. तुम्ही इंगळ म्हणजे फक्त तो इंगळ, कोळशाचा जो इंगळ पडतो, झाडाची जी लाकडं आहेत की बाभळ असेल, आंबा असेल, ती जी 5 लाकडांना झाडांना मान आहे, त्याच्या जी लाकडं आहेत त्याच्यापासून जो कोळसा निघतो, निखारे, ते निखारे अंगावर घालतात. आता जाळ पेटवतात, तो अंगावर ओततात, पूर्ण अंगावर लेपन करतात. म्हणजे हे
फिल्मी झालं थोडंसं. हा, होमकुंड करून त्या होमकुंडात नाचलं जातं वगैरे अशा काही प्रकारे, पण ते पाणी पण टाकलं जातं त्यासोबत. आगणीला आधी शांत करावी लागते, की त्याच्यासाठी एक फेरा घेतात. की फेरा घेतात कशासाठी, की पंचामृताने अग्नी शांत करतात, की अग्नी देवतेवर आपण चालू शकत नाही ना. म्हणून मग अग्नी देवतेला आव्हान करतात, की बाबा दही दूध पंचामृत असतं आपलं, त्याचं शिंपण करून मग त्या होमामध्ये जातात. पण आता म्हणजे अनिष्ट प्रथा निघालेली आहे, की ती अग्नी लावायची, पुढं जाळ लावायचा आणि ते फोटो काढण्यासाठी त्याच्यातनं चालून दाखवायचं. म्हणजे ही प्रथा चुकीची आहे. जे आहे ॲक्च्युली इंगळाचं न्हाण, ते इंगळाचंच न्हाणासारखं राहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जाळ नाही पेटवला पाहिजे ना. तो जाळ अंगावर घालणं अग्निदैवत आहे शेवटी, पंचमहाभूतामध्ये येते. ही चुकीची प्रथा आहे. तुम्ही इंगळ घाला, जी प्रथा आहे आधीपासून ती चालवली पाहिजे. पण त्याच्यामध्ये नवीन काहीतरी दिसेल, फोटोमध्ये नीट येईल म्हणून तुम्ही अशा जर प्रथा सुरू करत असतील तर त्या आई भगवतीला बरोबर नाहीये. म्हणजे जी प्रथा आहे ती चालवली पाहिजे. नको त्या परंपरा चालवण्यात काहीही तथ्य नाहीये. आता आई काळेश्वरीला लिंबाची माळ घातली जाते किंवा माळपरडी वगैरे असं असतं का सगळ्या गोष्टीचे? नाही, माळपरडी हा भाग आई भगवतीच्या काळेश्वरीच्या ह्याच्यामध्ये येत नाही. लिंबाची माळ भगवतीच्या सगळ्या रूपांना घातली तरी चालते, असं काही नाहीये. लिंबू हे फळ आहे शेवटी, सर्वात प्रिय फळ आहे, की ओटीमध्ये सुद्धा ते फळ भरलं जातं. दुसरी गोष्ट, माळपरडी येते ती तुळजाभवानीमध्ये, की तुळजाभवानीची माळपरडी, त्यामध्ये 64 कवड्यांची माळ असते. चिंध्या चांद्यांचा बाण असतो, की अहंकार सगळा जळावा म्हणून तो बाण असतो. परडी असते हातावरती आई भवानीच्या आणि त्याच्यामध्ये परशु असतो, ती तुळजाभवानीमध्ये येते. आणि काळेश्वरीच्या संचारामध्ये एकतर आपण इथून खाली निरे वगैरे भागापासून गेलो की प्रत्येक भागाला भाग बदलतो, तसं तिकडे कोरडा वापरला जातो, आसूड म्हणजे चमड्याचा चाबूक वापरला जातो. आता इथून खाली जर पुरंदर वगैरे भागात गेला तर वेताची काठी वापरली जाते, की आता संचारामध्ये देवीच्या हातामध्ये तो दिलेला असतो. शस्त्रास्त्र कसं आपण देवाचं देतो तसं त्या प्रकारे तो वेद दिलेला असतो. म्हणजे आता बऱ्याच जणांच्या अंगात पहिले आई देवी येते, त्यानंतर मग दावजे पाटील किंवा हे असं जातात. मग खरंच एकच संचार येऊ शकतो की असं का नाही, प्रत्येक वेगवेगळे येऊ शकतात, त्यांचे म्हणजे सेवक पण येऊ शकतात असं? हां, जिथे आई भगवतीचं जाज्वल्य रूप आले, की जिथे आई बाबा गेले, जसं आपण म्हणतो की मूल जाणार कसंही करून, तसं ते आईचे सेवक आहेत, ते येतात. पण येतात ते सात्विक रूपामध्ये येतात. पण लोकांनी आता ते बदनामी केली. मी मगाशी म्हटलं तुम्हाला तसं, की त्यांच्या नावाखाली दारू प्यायली जाती किंवा सिगारेट. डायरेक्ट संचारामध्ये देव असं पिऊ शकतो का हो? ही खूप चुकीच्या प्रथा आहेत. म्हणजे तुम्ही एक प्रकारे देवाला बदनाम करता, की आता एक नवीन प्रकार निघालाय. तुम्ही बोललाच आता म्हणून मी सांगतो, की परशु घेऊन खेळायचं. परशु म्हणजे ते लहान मूल दुसऱ्याचं, ठेस कळलं, संचार आलेला आहे, आपल्या शरीरावर आपला कंट्रोल नसतो, आपण पडलो, दुसऱ्याचं मूल पडलं, लागलं, काही झालं, म्हणजे हे चुकीच्या प्रथा आहेत. नाही घेतलं पाहिजे असं मूल वगैरे नाचताना. बरेच लोक संचारामध्ये परशु म्हणून ते बारकं लेकरू घेतात, दुसऱ्याचं झुलवतात, पडलं, झडलं, लागलं, म्हणजे ही प्रथा नाहीये ना, नाही ते सुरू करतायत. म्हणजे चुकीच्या प्रथा आहेत. ज्योत घेऊन असतात, म्हणजे त्याला काय बाण म्हणतो ना आपण? हा, बाण खेळला जातो, आई भगवतीचा बाण खेळला जातो, भेंडोळा खेळला जातो तुळजापुरामध्ये, की तो मोठी परंपरा आहे, की म्हणजे सगळी अनिष्ट पूर्वीची जी जळून जावी, सगळ्या मागचं विघ्न जळून जावं म्हणून ते पूर्ण अंगावरती फिरवला जायचा बाण. चिंध्या चांद्यांचा जो बाण आहे, तो बाणामध्ये सुद्धा शास्त्र आहे, की त्याच्यामध्ये खेळा असतो, पंचधातूचा खेळा असतो, त्याच्यामध्ये सुपारी, पान असतात, त्याच्यानंतर तांदूळ घातले जातात, लिंबू घातले जातं, खारीक, खोबरं, सुपारी, बदाम, म्हणजे सगळं मोहमायामध्ये सर्व जळून जावं आई भगवती तुझ्या पुढं. म्हणजे मी खालच्याच लेवलला आहे, तुझा दासच आहे, तुझ्या पायापाशीच आहे, हे दाखवण्यासाठी की तिच्यापाशी तो चिंध्या तांद्यांचा बाण जाळला जातो, की आपल्या मागचं सगळं अनिष्ट जळू दे आई. आणि त्याची जी काजळी पडती, तर ती काजळी स्वतःच्या घराभोवती म्हणा किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी ती टाकली जाते, की आई भगवती, की जगदंबे, तू रक्षण कर या गोष्टींना. आई काळेश्वरीचा कुलाचार कसा करावा दादा? म्हणजे आता ज्याला आहे कुलाचार, म्हणजे ज्याची कुलदेवत आहे, त्यांनी कसा करावा? कुलधर्म कुलाचार सात्विक कर्म म्हणजे की अगदी आई भगवतीला वर्षातून एकदा गेलंच पाहिजे. तिची खना नारळाने ओटी भरली पाहिजे. खना नारळ म्हणजे नारळ येणार, पीस येणार, त्याच्यामध्ये तांदूळ येणार, सुपारी, खारीक, बदाम, एक लिंबू आणि आपल्या यथाशक्य जी दक्षिणा होईल ती दक्षिणा घालणं, आई भगवतीच्या ओटीमध्ये भरणं. त्याच्यानंतर चोळी पातळ करणं म्हणतो आपण, जुनी लोक म्हणतात की चोळी पातळ केलं की आई भगवतीला कायम हिरवी साडी नेसवली जाते, हिरवा चुडा असतो, तिच्या पुढं शंकराची पिंड आहे. म्हणजे दोन्हीही रूपामध्ये जिची पूजा जी केली जाते तिथं सर्व प्रकारचं सात्विक कर्म केलं पाहिजे. की पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला पाहिजे. की बऱ्याच जणांकडे बळीची प्रथा आहे, ते बळीच्या प्रथा आहे की कोहळाही कापलं तरी 11 बकऱ्यांची शक्ती एका कोहळ्यामध्ये असते. असं काही कुठल्याही शास्त्रामध्ये लिहिलेलं नाहीये की बकऱ्याचाच बळी देवीला द्यावा आणि त्यानंतर देवी बसवावी. बऱ्याचशा वेळेला गेनमाळ करताना, ज्ञानमाळ करताना
की ही गोष्ट केली जाते की बाबा एवढी बकरी कापली जात लागतात, तेवढी कोंबडे बकरी कापला लागतात, की तुम्हाला सात्विक कर्म करायचं आई भगवतीला घरामध्ये आणून, वाईट तर कर्म करायचं नाहीये. मग तुम्ही बळी कशाला देता ना? जी देवी सात्विकतेने पार्वतीचं रूप आहे, मग तिला गोडाच्या नैवेद्यावर राहती, पण बरीचशे लोक म्हणतात नाही नाही तिला बळीच द्यावा लागतो. हे माणसाने पाडलेली प्रथा आहे. त्याला ते खाता यावं यासाठी नंतर थोडक्यात की माणूस हा दैत्यच आहे म्हणायला लागेल सगळ्यात मोठा, की माणूस स्वतःचा कळगं भरण्यासाठी, की पूर्वीच्या वेळेला लोक एवढ्या लांब जात नव्हती यात्रा जत्रेला, की बाबा आहे ते मग काहीतरी बळी दिला जायचा, मग या आमच्याकडे ही गोष्ट आहे, मी हे करणार आहेत म्हणून जायचे लोक यात्रेला. मी एक आता मध्यंतरी वाचलं होतं की तुमचं आपण आता मी कुलदेवताला जातो, पण बऱ्याच 10 जण जातात कुलदेवताला, त्यातले 3 किंवा 4 लोकांच्या ज्या इच्छा अपेक्षा काय असतील त्या पूर्ण होतात, बाकी ज्यांचे होत नाहीत. त्याच्या मागचं त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही 30 दिवस आधी मांसाहार करू नका, मग 31व्या दिवशी तुम्ही जावा, त्यानंतर मग बघा तुमच्या इच्छा पूर्ण होतात का नाही. म्हणजे मांसाहार केलाच नाही पाहिजे तुम्ही, अशा टाईप ते थोडं होतं वाचण्यात आलं. बरोबर. त्यामध्ये बरोबर आहे ना तथ्य. मांसाहार म्हणजे काय करणार, तुम्ही दुसऱ्याचं रक्त पिणार, बरोबर ना? म्हणजे माझ्या लेकी जळू, कशासाठी? काय फायदा आहे का? तुमचं रक्त तुमच्याकडे निर्माण होतं. तुम्हाला जर दुसऱ्या माणसाने हातपाय चोळले तर त्याचा शाप लागतो. ते तुम्ही प्राणी मारता, ते तडफडतात किती बघितलंय का? म्हणजे अक्षरशः पाय चोळत असते ते, कोंबडं मारा, बकरं मारा. म्हणजे तुम्हाला माणसाने हातपाय चोळले तर त्याचा शाप लागतो, तर तो मुकाजीव आहे, म्हणजे त्याला बोलता येत नाही. मग त्याचा किती शाप लागत असेल, मग ते लागणारच ना आपल्या मागं. दादा आपण या क्षेत्रात आलात, आपले गुरु कोण होते? माझे गुरु, मी वंदन करतो गुरुरायांना, की आप्पा भैरू भोसले मार्गासनी, म्हणजे वेल्ह्यामधलं गाव होतं त्यांचं, की भरपूर सकारात्मक कामं केली. म्हणजे जे काही आहे मी आज सर्वस्व या परंपरेमध्ये सर्व काही आहे ते त्यांच्याच कृपा आशीर्वादाने आहे. आत्ता त्यांनी देह ठेवला 2023 साली, काळाष्टमीला ते गेले आपल्यातून या लोकातनं, पण भरभरून आशीर्वाद देऊन गेले. आणि प्रत्येक गोष्टीला आपण म्हणतो की माणूस गेल्यावर आशीर्वाद नसतो, पण गुरुरायांची एवढी कृपा आहे की प्रत्येक गोष्टीला हाक दिली मी तर त्याला देवासारखी, परब्रह्मासारखी साथ देतात. की गुरु म्हणजे काय, की देवाकडे जाण्याचं माध्यम. की आपण थेट देवाकडे जाऊ शकतो का? नाही. मग गुरु शिष्य परंपरा कशासाठी आली, की गुरु बाबा देवापर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे, म्हणून गुरुराया. दादा आपण आई काळेश्वरी बरोबर अजून कुठल्या देवाची उपासना करतात? मी कालभैरवांची उपासना करतो, दत्तगुरु आणि स्वामींची. खूप चांगल्या प्रकारे प्रचिती आहे की स्वामी मार्ग सुद्धा खूप चांगला आहे, दत्त सांप्रदायिक मार्ग अतिशय चांगला आहे, आणि सात्विक मार्ग आहे. की सात्विकतेकडे खूप कमी लोक वळतात. की या परंपरेमध्ये, माझ्याकडे शिष्य परंपरेमध्ये बरेच शिष्य माझेही आहेत, आमच्या गुरुरायांनी भरपूर शिष्य केलेले आहेत. आणि मेन म्हणजे सांगायचं झालं की सात्विकता म्हणजे कुठल्याही प्रकारचं कर्मकांड केले जात नाही आमच्याकडे, कुठल्याही प्रकारचा बळी दिला जात नाही, की सात्विक कर्म केले जातात. कोणाकडेही कार्यक्रम असला, काय असला, जागरण गोंधळ असला तर की प्रबोधन झालं पाहिजे समाजामध्ये, की बळी वगैरे प्रथा बंद झाल्या पाहिजेत. की का बळी देणार तुम्ही, ते दारामध्ये दुसरं बकरं वगैरे आणणार, मारणार, त्याचा तो आत्मेची तळमळ आहे ती तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या मार्गाने लागणार. तुम्हाला तसं नाही वाटत आहे तर लिंब कापा, कोहाळी कापा, की बाबा नाही बळी दिलाय. कोहाळ जरी कापलं तरी 11 बकऱ्यांची ताकद एका कोहाळ्यामध्ये असते. उगच नाही आपण घराच्या चौकटीवरती ते कोहाळ बांधत, की ते अनिष्ट सगळं निघून जातं त्याच्यावरती, त्याच्यासाठी तो बळीसाठी वापरतात. दादा आता विषय निघालाय म्हणून विचारतो, आता तुम्ही बघितलं युट्यूबला असेल किंवा इंस्टाग्रामवर सांगितलं जातं की काळभैरवनाथांची साधना 21 दिवसात, 15 दिवसात. खरं ही गोष्ट 21-20 दिवसात देव खरंच पावतो किंवा प्रसन्न होतो? देव कसा प्रसन्न होईल, की तुम्ही साधना करू शकता. की माणसं आता तपश्चर्या करणारे योगी बघितले की अख्खी आयुष्याची हयात सगळं सोडून जातात. 11,000 वर्ष आपण संसार सगळा सोडून जातात. 13 वर्ष एका जागेवर. एक तप आपण कशाला म्हणतो, की 12 वर्ष पूर्ण झाली की 13 वर्षाला एक तप म्हणतो. कुंभ सुद्धा तेवढ्या वर्षांनी भरतो. तर 21 दिवसात कुठलाही देव प्रसन्न व्हायला ते काय युट्यूब आहे का, की बाबा सबस्क्रायबर वाढलेत आज माझे, असं नाही ना होऊ शकत. हे सोशल मीडिया आहे का, की थोडी ना. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी साधना करावी लागेल, वेळ द्यावी लागेल विशिष्ट वेळेसाठी, आणि त्या साधनेचे जे नियम आहेत ते पाळले गेले पाहिजेत, की आज ते पाळले गेले जात नाही. सात्विक साधना झाली पाहिजे, साधनेची वेळ ठरलेली आहे, त्याच वेळेमध्ये ती साधना केली पाहिजे. तर एक किती दिवस लागतात दादा एक साधना जर कोणाला करायचीच असेल? आता तो विषय नाही आपला, पण तरी एक विचारतो, लोकांमध्ये गैरसमज जास्त पसरलेत करण्याविषयी. साधना जर करायची म्हणली तर खरंच महिन्यामध्ये पण पोचू शकते देवाकडे, पण तो निस्वार्थी भाव पाहिजे. देवाकडे जेव्हा साधना आपण करतो त्यावेळेला भरमसाठ प्रश्न असतात. तो मोकळं कोण देवळात जातं का?
5 रुपयाचा नारळ नेतो आपण, 20 रुपयाला झालाय तो आता, 20 रुपयाचा नारळ देतो देवाला आणि 20 लाखाच्या गोष्टी मागतो. असं नाही म्हणत की देवा दिलंय त्याच्यामध्ये यश दे, आणि देव हमखास यश देतो. निस्वार्थीपणे तुम्ही जेवढ्या वेळेला देवाला साथ घालताल तेवढ्या वेळेला देव तुम्हाला उभं राहील ना. पण तुम्ही जर 20 रुपयाचा नारळ देऊन 20 कोटीची वस्तू मागायला जात असताल, त्याचप्रमाणे जर साधनेला तुम्ही तेवढा काळ देत असताल तर ते साधनेमधनं तुम्हाला नक्कीच प्रचिती मिळू शकते. दादा, आता तुम्ही एवढ्या वर्ष लोकांची सेवा करताय, तुम्हाला आलेली प्रचिती असेल किंवा लोकांना आलेल्या काय अनुभव सांगू शकता तुम्ही या गोष्टीविषयी? भरपूर अनुभव आहेत लोकांना की बऱ्याचशा जणांना संतान सुख नव्हतं. की आत्ताचीच 1 महिन्यापूर्वीचीच गोष्ट सांगतो की एक ताई माझ्याकडे येत होता. 13 वर्ष झाले त्यांनी सगळीकडचे दवाखाने फिरले, फक्त गुरुचरित्राचं पारायण आणि बाबा फळ दिलं की ह्या फळाची बाबा पूजा करा एवढ्या दिवस, प्रसाद म्हणून दोघं नवरा बायकोंनी खाल्ले. आणि त्यानंतर 13 वर्षांनी 1 महिन्यापूर्वीच त्यांना आता पुत्ररत्न प्राप्त झालेलं आहे. की बरेचशा जणांमध्ये असं बाहेरची बाधा झालेली होती घरामध्ये. किंवा मी एका दुकानामध्ये गेलो होतो की त्या दुकानामध्ये पूर्वीची लोक मशानातनं वगैरे चेडे वगैरे गोटे प्रकार आणून ठेवतात ना, त्या प्रकारामध्येच एक प्रकार आणून ठेवलेला की त्यांनी स्मशानामध्ये एक गर्भवती स्त्री गेलेली होती की तिची ती कवटी बांगड्या वगैरे ते सरणावरती राहिलेली राख वगैरे गोळा करून एका दुकानामध्ये अगदी कोपऱ्यामध्ये दुकानाच्या भिंतीमध्ये पुरून ठेवलेली होती. तर तो माणूस माझ्याकडे आला होता की माझं गिराईक होत नाहीये दादा, मी सगळीकडे फिरलो. आम्ही त्याच्या दुकानात फिरलो, त्याला म्हटलं हे फर्निचरचा कोपरा काढा. तर तो म्हटला की आता हे लॉसमध्ये जाईल. म्हटलं मी पैशांचा खर्च मी करतो, पण इथं काहीतरी आहे वस्तू. मग ती वस्तू फोडल्यानंतर पूर्ण काळ्या कापड्यामध्ये ती कवटी, स्मशानातली राख, बांगड्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार म्हणजे जे आघोरीमध्ये मोडतात ते प्रकारच्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवलेले, वेगवेगळे धूप वगैरे काय काय करून म्हणजे अभिमंत्रित करून ठेवलेल्या वस्तू त्या काढल्यानंतर त्या दुकानामध्ये 1.5 ते 2 महिन्यामध्ये जिथून जे स्टॉप झालं होतं सगळं व्यवहार जो ठप्प झाला होता तोही व्यवहार सुरळीत सुरू झाला. म्हणजे असे बरेच अनुभव आहेत की जिथे बंद झालेल्या गोष्टी आहेत. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, त्या प्लॉटवरती मसोबा होता. आणि मसोबा म्हणजे कसं असायचं की पूर्वी शेती होती, लोकांना माहीत नसायचं. आता डेव्हलपिंगला जमिनी निघतात, JCBने तो गाडला गेला तो बिल्डिंगच्या पायथ्यापाशी. दर अमावस्या पौर्णिमेला बिल्डिंगमधले सगळेजण थंडी वाजून येते, डोकं दुखतं, एवढेच ऑप्शन घेऊन यायचे. पण असं नाही म्हटलं की इथं विहीर होती, ती विहीर पलीकडची बुजवली आणि ते बुजवताना विहिरेच्या कडेला जो मसोबा होता तांबडा शेंद्रामध्ये जी मूर्ती होती, तर ती बिल्डिंगच्या खाली गाडली गेली होती. मग तिथे गेल्यावरती आम्ही थांबलो, पूर्ण ते उकरायला लावलं आणि ते वरती काढलं. मग त्या मसोबारायांची स्थापना केली सेपरेटली एका बाजूला उघड्या जागेवरती त्या बिल्डिंगच्या एका कोपऱ्यामध्ये स्पेसमध्ये बसवलं. त्यानंतर त्या बिल्डिंगचा त्रास कमी झाला, बरीचशी लोक तिथं पूजा करायला लागली. की असं बरीचशी जागा असते की आपण म्हणतो की ही देवाची जागा आहे, खरंच दैवत्वाची जागा असायची. मग त्या जागा आपण लाटणं नाही. आता बऱ्याच ठिकाणी डेव्हलपिंग होतंय. आता मध्यंतरी पाऊस पडला, त्याच्यामध्ये बऱ्याचशा नद्यांनी ओढ्यांनी वाहून नेली जागा. पण का नेली? की त्यांची ती जागा होती ना. तसं हे मंदिरं वगैरे आपण ॲक्वायर करतोय की त्या विहिरी वगैरे ॲक्वायर करतोय की त्याच्यावरती डेव्हलपमेंट चालू आहे, पण तिथे जे दैवत आहे ते तुम्ही बाजूला घेतलंय का याचा अभ्यास नाही ना करत कोण. तर मग त्यामुळे आम्ही हा दैवत बाजूला केल्यानंतर त्या बिल्डिंगमधले जे त्रास होते ते बंद झाले. आई काळेश्वरीबद्दल काय अशी प्रचिती? आई काळेश्वरीबद्दल प्रचिती सांगायचं झालं तर आम्हीच काळेश्वरीला गेलो होतो. एक भक्तगण होते माझ्याबरोबर. आम्ही काळेश्वरीच्या गडावरती गेलो होतो. दरड पडणार होती आणि सगळेजण म्हटले होते की ही माकडांना आपण केळी खायला घालू. आणि मनात सहज शंका आली की असं म्हणलं की सांगितलं आईसाहेबांनी वर या आणि येताना खायला घाला. आमच्या गाडीमध्ये एक केळीचं कॅरेट होतं आणि त्याच वेळेला त्याच दिवशी तिथं दरड पडली. की मी आईने दाखवून दिलं की माझं जाज्वल्यपणा काय आहे की भक्तांनी वरती दर्शन येऊन आम्ही पुढे गेलो, एक 10 मिनिटाच्या अंतरानं मागे दरड पडली. मग बऱ्याच गोष्टी घडतात दादा आता नाही का, देवदर्शनाला जाताना वगैरे किंवा आईच्या इकडे जातात. ती गोष्ट घडली 2004ला चिंगराचिंगरीत वगैरे या गोष्टींमध्ये. मग ते आपण नाही थांबू शकत का? किंवा आई पण या गोष्टींमध्ये नाही हे करू शकत, पडू शकत जास्त? अतिरेक झाला ना, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला. अति तिथे माती म्हणतो ना, त्या म्हणीप्रमाणे ही गोष्ट घडली की अति प्रमाणात बकऱ्यांची मारामार झाली, कोंबड्यांची मारामार झाली, रक्ताचा पाट व्हायला, नारळ फोडले गेले. ते नारळामध्ये विजेची एक वायर तुटून पडली, त्याच्यामुळे शॉक सर्किट झालं. सृष्टीचा निर्माता स्वतःवरती काही येऊन देत नाही, त्याप्रमाणे ही गोष्ट अनाहूतपणे घडली. म्हणजे आईला तिथं अतिरेक झाला ना, भगवतीला ते सहन नाही झालं की द्या तुम्ही बळी. बरोबर आहे, त्याचा संहार केला मी राक्षसाचा, त्याला बळी हवा आहे, पण तुम्ही बळी द्या, पण त्याला लिमिट पाहिजे ना.
तुम्ही तो अतिरेक पाठ व्हायला जातो. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की रक्ताचा पाठ व्हायला जातो. पाठ म्हणजे थोडा नाही आहे ना, की एवढ्या प्रमाणात जर बळी जात असतील तर त्याचं काहीतरी उद्रेक होणार, म्हणून त्या आई भगवतीनी की तिच्या सात्विकतेसाठी ते बंद केलं, घडून आणलं या गोष्टी. त्याशिवाय ते थांबल्या पण नसत्या लोक. आणि ते अनिष्ट प्रथा नक्कीच थांबली नसती आणि अजूनही चालू राहिली असती. जरी लोक वरती नाही करता आलं तरी खाली करतातच. ठीक आहे, 100% नाही बंद करू शकलो आपण, पण आज नाही म्हणलं तरी 80% तरी बंद आहे ना ती प्रथा. 20% हळूहळू कालांतराने जशी जनजागृती होईल त्यानंतर आपण त्या बंद होतीलच. हो, माणसानी खायचंय तर खा, हो, पण देवाच्या नावाखाली खाऊ नका. देवाला लागतंय असं करून देवाला म्हणू नका. जर देव तुमच्याकडे जेवायला आला असता तर तुम्ही सात्विकतेने रोज जेवण घातलं असतं का? तुम्ही एकदा जेवण घालता. मी बऱ्याचशा वेळेला लोकांचं बघितलं, मी आमच्याच इथे गावामध्ये बघितलं की एका मुलाला आईने डबा बांधून दिला नैवेद्याचा. नैवेद्य दिले होते 51. ते आषाढामध्ये सगळ्या गावामध्ये नैवेद्य दाखवले जातात. तो मुलगा, मी गाडी पूजा करत होतो आमच्या काळभैरवनाथाच्या मंदिरापाशी, तर त्या मंदिरापाशी पूजा करत असताना त्या मुलांनी नैवेद्य एक पत्रवळी घेतली, त्याच्यावर सगळे नैवेद्य काढले आणि हात जोडून म्हणला की देवा इथंच नैवेद्य गोड मानून घ्या, मी काही सगळीकडे फिरत नाही आणि मी इथे 1 तासभर बसतो मग घरी जातो. म्हणजे आजकालची पिढी, काही लोक इतकी विचित्र आहेत की जे सांगितलंय तेही देवापर्यंत जात नाही. म्हणजे विचित्र प्रकार आहेत की मनोभावे कुठलीही गोष्ट करा, सात्विकतेने करा, तेव्हा नक्की साथ घालेल. पण आता गडाबद्दल जे म्हणतो आपण, गैरसमज हे जास्त आहे की लोक घाबरतात. आता म्हणजे काळूबाई मंदिर असं बोलतो, पहिल्यापासून काळूबाई देवस्थान म्हणायचं, किंवा धावजी पाटील, हे जग असं ऐकतो चेडे गोटे वगैरे बद्दल, लोकांच्या मनात एक भीती बसते की करणी बाधा होईल का, काय होईल का. मग या गोष्टीपासून आपल्याला स्वतःचं संरक्षण कसं करायचं आपण, जर अशा काही गोष्टी जाणवत असतील तर? अतिशय चांगला प्रश्न आहे. कसं आहे की सात्विक राहिलं पाहिजे माणसाने. हे जे मंदिर आहे, मंदिर खूप जाज्वल्य आहे. देवीचं जे 3 खाणाचं मंदिर आहे, इतकं छान सुरेख मंदिर आहे, एवढ्या वरती पर्वतावरती आहे. आणि मेन म्हणजे हे जे कर्मकांड करतात ही लोक, त्याच्यामुळे देवी बदनाम झालेली. की देवस्थानबद्दल हे चुकीचं पसरवतात की बरीचशी लोक माझ्याकडे पण आल्यावरती म्हणले ना, आपण काळूबाईला जाऊन या, असं नैवेद्य वगैरे करा, काळेश्वरीला नारळ वगैरे फोडा, दहीभात वगैरे दाखवा, की सात्विक नाही का बाबा, लिंबू ठेवा. तुम्ही नसल हे करत तर अंड वगैरे नका ठेवू, लिंबू ठेवा. म्हणजे हे साधा सोपा उपाय आहे. तर ही चुकीची प्रथा आहे की लोकांनी बदनामी केलेली आहे की हे जे झाडाला करंडी कवटाळं बांधतात, बाहुल्या बांधल्या जातात किंवा नारळ बांधले जातात, कुलपं लावली जातात. म्हणजे हे प्रकार मी तिथं गेल्यावर बघितले की लोक इतकीही विचित्र असतात की घरामधल्या लोकांची नावं लिहितात की हे घर पूर्ण बसू फोटो असतात. लहान लहान मुलांचे पण फोटो लावायला कमी करत नाही. खूप प्रकार हा पण विचित्र. लोकां ते खरं खोटं नंतरच्या गोष्टी झाल्या, पण लोकांच्या मनात एक भीती बसते या गोष्टीमुळे. मग कसं याच्यापासून संरक्षण कसं करायचं स्वतःचं? स्वतःचं संरक्षण करायचं झालं तर आई भगवतीच्या दर्शनाला जा. तुम्ही एक पाण्याचं फळ फोडा, दर्शन घ्या, तिथली उदी कपाळाला लावा. आणि जर ह्या सगळ्या अनिष्ट प्रथांपासून जर भीती वाटत असेल तर सर्वोत्तम दत्तबावन्नावी, कुठलेही निगेटिव्ह एनर्जी जवळ येणार नाही. ज्या वेळेला तुम्ही ही दत्तबावन्नावीचा उच्चाटन करता, बोलता, किंवा जर तुम्ही ती यूट्यूबवरती लावता त्या माध्यमातून, आणि ती लावलेली असताना ज्या वेळेला उदबत्ती वगैरे लावता, त्याच्यामुळं त्या ज्या वेव्स निर्माण होतात निगेटिव्ह, त्या निघून जातात. आणि माणसांची निगेटिव्हिटी कुठं गोळा होती की ते जो प्रकार पाहतात गडावरती, मांढरगडावरती, ते खूप भीती बसलेली असते की दचक बसती. बरीचशी लोक येतात आता आपल्या दरबारामध्ये येतात आणि विचारतात की बाबा मला भयंकर भीती वाटते, मी काळूबाईला जाऊन आले, त्याच्यानंतर हा प्रकार घडला, मी तिथं गेल्यानंतर हे घडलं, स्वप्न पडलं, मग भास झाला. हो, बरोबर आहे. कसं होतं की लोक विचार करतात ना कुठल्याही गोष्टीचा. आता दिवसभर जर कंटिन्यू तुम्ही ते नारळ लिंब सगळीकडे पाहिली आणि सारखं डोक्यात माझं काय असेल का, मला कोणी काय केलं असेल का, मग त्यांनी मानसिकता खराब होती. थोड्यात कोकणासारखं, कोकणातल्या लोकांच्या तुम्ही हे करू नका नाही का, जास्त काय भांडणं करू नका, नाही तर मग ते चेडे वगैरे तुमच्या पाठीमागे लावतात वगैरे, हे जे ऐकवत येतं आपल्याला त्या टाईप हे थोडं व्हायला लागलं आता, असं वाटतं का? आणि याचा प्रकारही खूप वाढत चाललेला आहे की हे बरेचशी लोक आहेत ना आता की ह्या कलेकडं शिकलेली लोक सुद्धा वळतात. हे विशेष वाटतं की वेल एज्युकेटेड लोक असतात की खूप शिक्षण झालेलं आहे आणि ते भांबावत जातात ह्या गोष्टींमध्ये. आणि असं काही जर होत असतं, एवढंच जर भयानक काही होत असतं, तर म्हणजे लोकांनी दुसरा काही प्रकारच केला नसताना याच प्रकारे जग उद्ध्वस्त झालं असतं ना, की बाबा ह्याला मार त्याला मार. हे प्रकार चुकीचे आहेत. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा. आणि प्रचंड प्रमाणामध्ये समाजामध्ये आता मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे की सगळ्या गोष्टींमध्ये अंधश्रद्धा पसरवली जाते की हे करा तसं होईल, तुमच्यावर करणी केलीये, मग ती उतरायला 1 लाख खर्च येईल. कुठल्या देवाला खर्च येतो? कुठल्याही देवाच्या कर्म करण्यासाठी खर्च येत नाही. काही लोक देवाच्या कर्माखाली
करणी काढतो, तुम्हाला भूतबाधा झाली, पिशाच्य बाधा झाली म्हणून पैसे गोळा करतात. हे चुकीचं आहे. दादा तुम्हाला अनुभव आहे हा कुठला भूतबाधा किंवा पिशाच्य बाधा उतरवली किंवा कोणाला झाली कधी बघण्यात आली? हो, मी पिशाच्य बाधा उतरवलेली आहे. एका महिलेला तिच्या चुलत आजी सासूची पिशाच्य बाधा झाली होती आणि तिचं लग्न व्हायच्या आधी 50 वर्ष ती देवाघरी गेलेली होती. म्हणजे तिला मारलं होतं की सासूनी विहिरीत ढकललं होतं 7व्या महिन्यामध्ये. ती गरोदर होती आणि ज्या वेळेला तिची पिशाच्य बाधा मी उतरायला गेलो, तिला 2-3 वेळा मुलांकडं नेलं होतं. तर तिने अक्षरशः गळ्याला पकडून त्याला उभा केला आणि त्या मुलीचं वजन होतं 45 किलो आणि 90 किलोच्या माणसाला भिंतीवर उभा केलं. ती उकळलेला चहा तांब्याने पित होती. तांब्या डायरेक्ट उकळलेला वरती घेऊन पाणी प्यायची. म्हणजे सगळ्यात हॉरर प्रकार होता की घरातले सगळेजण घाबरलेले. मी गेल्यानंतर रिंगण केलं, दत्तगुरूंना आव्हान केलं की ह्या सगळ्या गोष्टींमधून पटकन मुक्त करणारे दत्तगुरू आहेत, आदिगुरू तेच आहेत, की सगळ्या पिशाच्च्या बाधा मोकळ्या होतात त्या गाणगापुरामध्ये होतात बऱ्यापैकी. तर मी आव्हान केल्यानंतर त्या घरामध्ये गेलो की त्या मुलीला म्हटलं की बाई तुला जाण्यासाठी काय पाहिजे, तुझं नाव काय? तर तिने तिचं नाव सरूबाई आहे म्हणून सांगितलं. मी तिच्या सासूला विचारलं कोण आहे? म्हणली माझी चुलत सासू होती. आणि म्हणले तू कशी गेली आहे सांग म्हणलं. तर तिने तिच्या पूर्ण त्या आत्मामध्ये तिने सांगितलं मला 7वा महिना होता, मला लाद घातली सासूनी, का तर आधीच्या 2 मुली होती, 3रा मुलगा होणार नाही म्हणून तिला कोणीतरी एका बाईनी सांगितलं म्हणून हिला विहिरीवर पाणी शेणताना लाद घातलेली. मग ती विहिरीमध्ये पडली. विहिरीमध्ये पडल्यावरती ती गेली. गेल्यानंतर ती तिच्या आत्मा हिच्यात शिरला हळदीच्या अंगाने. म्हणजे बरीचशी लोक सांगतात की हळदीचं अंग आहे, 1.25 महिना बाहेर जाऊ नका, फिरायला जाऊ नका. याच्या मागं वयस्कर लोकांचं शास्त्र आहे. काळ वेळ पाळली पाहिजे. हा, तसं कोणाला बाधा होत नाही, आपण आपल्या हाताने ते बाधा उडून घेतो. हा, आणि हे 2 जण सेल्फी काढायला शेतामध्ये त्या विहिरीपाशी गेले होते लग्न झाल्यावर, नवीन नवरा नवरी. आणि बाधा झाल्यावर तिने सगळा पत्ता सांगितला की तिने सगळं सांगितलं की दिवाळीचे लाडू करत होते, मला लाडू पाहिजे, मी तशी जाणार नाही. मग तिने सगळं स्पष्टपणे मागितलं की भाकरी पाहिजे मला, भेंडीची भाजी पाहिजे, भात पाहिजे. मग ते सगळं घेतलं. ज्या वेळेला तो उतारा भरला, मी हे बडबड करतो, यांना वाटायचं की ती एंटरटेनमेंट करते, ह्या बाबांनी तिला कधी पाहिलं नाही, काही नाही. असंच अनाऊट ठिकाणी गेलो होतो की कुणालाच काय माहित नाही. दारा उंबरट्यावरती एक तांब्यावरून ठेवला. म्हणलं हे तू मी बोलतोय हे त्यांना खरं वाटलं पाहिजे ना, की त्या तांब्याला तू जाताना जोरात लाद घाल. तिने एवढ्या जोरात लाद घातली की पुढच्या कंपाऊंडला धडकून तांब्या माघारी आलता. तेव्हा लोकांना खरं वाटलं असेल की नक्की चाललंय काय. हा, ही जी बाधा आहे ही निघाली आहे का नाहीये हे कळून गेलं लोकांना. त्याच्यानंतर ती नॉर्मल झाली एकदम. नाही, याच गोष्टी डोक्यात होत्या की जेव्हा हा पॉडकास्ट करायचं मनात आलं होतं त्यावेळेस जेव्हा मी बघतो आता आजूबाजूला काळेश्वरीचं नाव ऐकलं की करणी, बाधा, जारण, मारण बरेच प्रकार काही काय डोक्यात येत होते. नाहीतर मग संचार, गणमाळ, ज्ञानमाळ जे काय असेल ते लोक वेगळ्या मार्गाला चाललेत. त्यांनी ज्या मार्गातनं जाऊन देवीची भक्ती केली पाहिजे तो राहिला बाजूला मार्ग आणि वेगळंच चाललंय. त्या हिशोबानेच दादा आज तुमच्याशी बोलायचा योग आला. तरी तुम्ही जाता जाता दादा काही सांगू शकता अजून काळेश्वरीबद्दल की लोकांनी कसं सेवा दिली पाहिजे या सगळ्या गोष्टीपासून लांब राहण्यासाठी? काळेश्वरीचा जर जप करत असताल, तुम्हाला गुरुमंत्र असेल किंवा गुरुदीक्षा झालेली असेल तर तो जपाची संध्याकाळच्या वेळेला तो जप करा. देवीच्या पुढे तुपाची वात लावा. सात्विकता म्हणजे गावरान गाईचं तुपाची वात लावणे. आता शक्य नाही झाली, मोहरीचं तेल असेल, मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा. जो गुरूंनी बीजमंत्र आपल्या कानामध्ये दिलाय त्या बीजमंत्राचा जाप करा. नसेल तर आई भगवतीचं तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ लावून जरी ऐकला घरामध्ये तोही अतिशय प्रभावी आहे. दुर्गा कवच आहे तेही तुम्ही ऐकू शकता. की नाहीच आपल्याला गुरुमंत्र नाहीये बाबा, पण मला भोळी सेवा करायची की मामा माझ्याकडून आई काळेश्वरीची म्हणा कुठल्याही भगवतीच्या जाज्वल्य रूपाची सेवा करायची, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की हे जे पाठ आहेत, कवच आहेत, दुर्गा सप्तशती आहे किंवा कुंजिका स्तोत्र आहेत, हे स्तोत्रांची पठण करू शकता. हे आई भगवतीपर्यंत थेट पोचण्याचं माध्यम आहे की तुम्ही सात्विकतेने हाका मारा की आई बाबा माझी ही भोळी भक्ती आहे, ह्या गोष्टीसाठी मी हे करते आणि ह्या करण्यामागचे साध्य कारण तुमचं सफलित होईल. धन्यवाद दादा. नमस्कार. जय काळेश्वरी. ओम काळेश्वर.